सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी लांडगे. या नाटकाचा विषय आहे मुलगी शिकली प्रगती झाली. या नाटकातील सर्व पात्रे ही काल्पनिक आहेत. यांची सर्वांनी नोंद घ्यावी. आनंदीची आई पार्वतीबाई व वडील हंबीरराव यांच्या संभाषण सुरू होते. आनंदीची आई घरातील काम करत असताना हंबीरराव इकडून तिकडे करत असतात. कुणीही बोलू नका, कारण नाटक ऐकायला येणार नाहीये. शांत. शिक्षकांना नम्र विनंती, विद्यार्थ्यांना शांत बसवा आणि तुम्ही शांत बसा. आनंदीचे बाबा, तुम्ही एवढे उदास व परेशान का आहात? उदास आणि परेशान तर राहणार ना पार्वती. शेवटी मी एका मुलीचा बाप आहे. पार्वती, आता आपली आनंदी मोठी झाली आहे. आपल्याला तिचं लग्न करावं लागेल. पण आपली आनंदी तर फक्त आता 9 वर्षाचीच आहे ना. तिचे खेळायचे व बागडायचे दिवस आहेत. बघ पार्वती, मुलगी हे पराय धन असते. दुसऱ्याच्या घरी जाणारे असतात आणि जेवढ्या लवकर त्यांना घराच्या बाहेर काढलं तेवढंच चांगलं असतं. उद्यापासून आनंदीचं शिक्षण बंद. तेवढ्यात छोट्यांचं स्टेजवर आगमन होतं. पण बाबा, यात माझी काय चूक आहे? तुम्ही मला शिकू का देत नाही? तुझी फक्त ही चुकी आहे की तू एक मुलगी आहेस. मुलगा असता तर काय बाबा? मुलगा असता तर काय? ए मुली, जास्त तोंड चालू नकोस, नाही तर जीभ कापून टाकील. पण बाबा, मला शिकून सवरून काहीतरी बनायचं आहे. आनंदी, तुला शिकायचं असेल तर शिक, पण सारी जिंदगी असं बापाच्या छातीवर ओझं बनू नकोस. पण बाबा, आता तर माझं शिक्षणाचं वय आहे आणि मला शिकून डॉक्टर बनायचं आहे. शिक्षण 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 असतं तुझ्या जास्त पुस्तकच फाडून टाकतो. सोड. नाही बाबा, नाही. नका फाडू, नका जाळू माझे पुस्तक. बाबा, हे तुम्ही काय केलं? बाबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही माझं पुस्तकच नाही तर तुम्ही माझं नशीब फाडलं बाबा, नशीब फाडलं. ही पुस्तकं फक्त मुलांच्या हातात छान वाटतात. मुलींच्या हातात फक्त मेहंदी छान वाटते, फक्त मेहंदी. पण बाबा, मी मुलगी असले तर काय? मुलगा आणि मुलगी तर आपले 2 डोळे असतात ना. शांत बस आनंदी, तू उपकार ठेव. नाहीतर लहानपणी तुझा गळा दाबून मारून टाकला असतं तर ही तुझी वटवण नाही ऐकू आली असती आज. पण बाबा, मला चूल पेटवता येत नाही आणि मी कधी पेटवली पण नाही. बघ मुली, तू जेवढं लवकर चूल पेटवा शिकशील तेवढं चांगलं. आणि तुझं लग्न होणार ते पण उद्याची उद्याच. अबला जीवन है तुम्हारी कहाणी, अचल में है दूध और आँख में पाणी. मला माफ कर माझी पोरी, मला माफ कर. मी तुझ्या बाबांच्या तिथे पुढे काहीच करू शकत नाही. अशा प्रकारे आनंदीचं फक्त 9व्या वर्षी लग्न लावून दिलं जातं गोपाळराव जोशीशी. बालविवाह ही एक सामाजिक कुप्रथा आहे आणि या कुप्रथेची शिकार छोटी आनंदी होते. गोपाळराव सोबत आनंदीचं लग्न लागतं आणि आनंदीची विदाय होत असताना
ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वायाला गेली. चिमणी माझी उडताना गेली, चिमणी माझी. सर्वजण स्टेजच्या पाठीमागे जातात. 5 वर्षानंतर आनंदी 14 वर्षाची होते आणि तिच्या घरी एका लहान बाळाचा जन्म होतो. स्टेजवर आनंदी गोपाळराव छोट्या बाळाला घेऊन येतात. बाळा उठ बाळा. अहो बघा ना आपल्या बाळाला काय झालंय. अरे याचं डोकं तर खूप तापलंय, शरीर पण खूप तापलंय, खूप ताप आहे बाळाला. तुम्ही तर काय पण बोलता, द्या माझ्या बाळाला माझ्याकडे. माधव, ए माधव. आलो मालक आलो. पटकन वैद्याला बोलून आण. आत्ताच वैद्याला घेऊन येतो. आनंदी तू हे काय करतेस. देवाची विभूती लावते. बस करे, सर्व अंधश्रद्धा आहे, अंधविश्वास आहे. आनंदी देवाच्या कृपेने त्याचं डोकं थंड झाले आणि ताप पण उतरला आहे. बाळा उठ, तुझी आई बोलत आहे. अहो बघा ना आपलं बाळ डोळे पण उघडत नाही आणि बोलत पण नाही. डोळे उघड बाळा, डोळे उघड. बाळा उठ बाळा, ए बाळा उठ. आनंदी आता आपलं बाळ कधी डोळे उघडणार नाही. असं होऊ शकत नाही. माझं बाळ मला सोडून कधीच जाऊ शकत नाही. माझ्या बाळाला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. माधव, ए माधव. आलो मालक आलो. घेऊन जा बाळाला. आनंदी रडत बसलेली असते आणि दिवसामागून दिवस निघून जातात. आनंदी शांत बस. आनंदी वेडेपणा सोडून दे. देवाने माझं बाळ घेऊन गेलं. काय केलं होतं त्या बाळाने. देवाने नाही, तुझ्या अशिक्षित अंधश्रद्धेमुळे नेलं. आज तू खूप शिकले असतेस तर आता आपलं बाळ आपल्या संग जिवंत असतं. नाही, आता मी अशिक्षित राहणार नाही. मी शिकणार ताकी पुढे चालून दुसऱ्या कोणत्याच आनंदीला अंधश्रद्धा अंधविश्वासामुळे आपलं बाळ गमावं लागणार नाही. शब्बास आनंदी शब्बास. हे घे पुस्तक. आनंदी दिवस रात्र अभ्यास करत असते आणि काही दिवसांनी तिची परीक्षा संपते. आता आनंदीला प्रतीक्षा असते, ती म्हणजे 12वीच्या निकालाची. आणि तो दिवस उजळतो. आनंदीचा 12वीचा निकाल लागतो. आनंदी हे घे तुझा 12वीचा निकाल. पूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक आलेले आहेस. आनंदी आनंदामध्ये इकडे तिकडे फिरत असते. गोपाळराव व आनंदी दोघेही खूप खुश असतात. आनंदी तू केलेले परिश्रम आज तुझ्या कामी आले. पुढील शिक्षणासाठी तुला शिष्यवृत्ती पण मिळालेली आहे. हे घे तुझे अमेरिकेला जाण्याचे तिकीट. अरे वा, मला शिष्यवृत्ती मिळाली. मी अमेरिकेला जाणार, पण हे सगळं मी एकटी कसं करू. आनंदी तू स्वतःला एवढे कमजोर का समजतेस. तुझा शिकून काय फायदा. तू अशिक्षित आहेस. नाही, आता मी अशिक्षित. मी शिकणार, मी अमेरिकेला जाणार. आनंदी व गोपाळराव अमेरिकेला रवाना होतात. तर अशा प्रकारे 7 एप्रिल 1883 मध्ये अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया महाविद्यालयात प्रवेश घेते आणि 3 वर्षानंतर डॉक्टर ऑफ मेडिसिनची डिग्री घेऊन भारतात परत येते. इकडे आनंदीच्या बाबाची तब्येत खूप बिघडलेली असते. पुढे काय होते ते पाहूया. बाबा पलंगावर पडून असतात. मला असं वाटतंय की माझा अंतिम समय आलेला आहे. आता मी नाही वाचणार. असं म्हणू नको सांबीराव. शहरातल्या सरकारी दवाखान्यात अमेरिकेतून डिग्री घेऊन मोठा डॉक्टर आलेला आहे. एकदा तिथे जाऊन दाखवूया. हो तुम्ही बरोबर बोलताय. निदान त्यांच्या मनाला शांतता तरी भेटेल. दवाखान्यात जाऊया. सर्व गावकरी व पार्वती हंबीररावांना घेऊन शहरातल्या दवाखान्यात येतात. अरे या पेशंटची तर हालत खूप खराब आहे. यांना तर कोणता चमत्कारी वाचू शकतो.
असं म्हणू नका डॉक्टर मॅडम, आम्ही खूप आशेने ते आलो आहोत. मोठ्या डॉक्टर मॅडम कधी येतील? ह्या बघा आल्या मोठ्या डॉक्टर मॅडम. डॉक्टर मॅडम लवकर चला, पेशंटची हालत खूप खराब आहे. आनंदी हंबीर राहणं म्हणजेच आपल्या वडिलांना तपासते आणि सलाईन लावते व इंजेक्शन देऊन निघून जाते. आता तुम्ही एकदम ठीक आहात. मरणाच्या तोंडातून वाचवलं आहे डॉक्टर मॅडमनी तुम्हाला. डॉक्टर साहेबांनी मला वाचवलं, मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मला डॉक्टर साहेबांना भेटायचं आहे. डॉक्टर साहेब म्हणू नका, डॉक्टर मॅडम म्हणा, त्यांनीच तुम्हाला जीवदान दिले आहे. आल्या बघा मॅडम, भेटा त्यांना. आनंदी हंबीर राहांजवळ म्हणजे आपला बाबाजवळ येते. डॉक्टर मॅडम, तुम्ही माझा जीव वाचवलात, मी तुमचा खूप आभारी आहे आणि मी गरीब त्या बदल्यात तुम्हाला काय देऊ शकतो? वचन आणि फक्त वचन. असं म्हणू नका की मुली काहीच करू शकत नाहीत. वचन? हे कसलं वचन? अरे हंबीरराव, तू ओळखलं नाहीस? ही तुझीच मुलगी आनंदी आहे. आनंदी? माझी मुलगी डॉक्टर झाली? होय बाबा, तीच आनंदी जिचे तुम्ही हातपुळे करून तिचं आयुष्य बर्बाद केलं होतं. आनंदी, माझे मुली, मला माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे. नाही बाबा, असं म्हणू नका. मी तर तुमचं कर्ज चुकवलं आहे. आठवणीत आहे ना ते कर्ज जे तुम्ही लहानपणी माझ्यावर केलं होतं? ताने मारून मला जितेजी मारलं होतं. सांगा बाबा, आता कुणाला मारणार? आनंदी, मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. नाही बाबा, तुम्हीच म्हणाला होतात ना, पुस्तक तर फक्त मुलांच्याच हातात छान दिसतं, मुलींच्या हातात तर फक्त मेहंदी छान दिसते, मुली तर फक्त स्वयंपाक धुणे भांड्यासाठीच असतात. मुलं आणि मुलीमध्ये फरक करणं म्हणजे आपल्या दोन डोळ्यामध्ये फरक करण्यासारखं आहे बापू. एक शिकेल आणि दुसरा अडाणी राहील. सामाजिक अंधकार आहे बापू, सामाजिक अंधकार. आनंदी, मला माफ कर माझे पोरी. उपकार मानतो मी तुझ्यासारख्या मुलीचा, जिने सगळी जिंदगी काहीच मागितलं नाही. मागितला तर फक्त बरोबरीचा दर्जा. खरं तर हे आहे की मी तुझ्या माफीच्या लायकीचा नाही. माझ्यासारखा बाप तुझी बरोबर करू शकेल याच्या लायकीचा नाही. आनंदी, तू काय तुझ्या बापाला माफ करू शकत नाहीस? आनंदी माफ कर, आनंदी माफ कर, तुझ्या बापाला माफ कर. सुबह का भूला यदि शाम को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते, उसे भूला नहीं कहते. बापू, मी तुम्हाला माफ केलं. चला आता आपण घरी जाऊया. अशा प्रकारे आनंदी आपल्या वडिलांना माफ करते. आनंदीबाई जोशीने अटूट परिश्रमाने भारतातली पहिली महिला डॉक्टर बनली आणि मुलींसाठी चांगली सुवर्ण संधी निर्माण करून दिली. या प्रस्तुत नाटकाचा उद्देश असा आहे की मुलगी शिकली तर ती केवळ एका घराचा नव्हे तर दोन्ही घराचा उद्धार करू शकते. ते म्हणजे माहेर व सासर व समाजाची प्रगती करते. त्यामुळे मुलीला शिकवा, शिक्षित करा, तिला शिकू द्या, शाळेत पाठवा, तिचं जीवन तिला मुक्तपणे जगण्याची संधी द्या. धन्यवाद.